वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे समोर आणि टीईटी परीक्षेसंदर्भात आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी 2026चं आयोजन जे आहे करण्यात आलेलं आहे आणि लवकरच ही परीक्षा पार पडणार आहे। पण या परीक्षेसंदर्भात लवकर एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि ती अपडेट तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे। जर तुम्ही टीईटी परीक्षेचा फॉर्म भरलाय आणि तुम्ही सुद्धा टीईटी परीक्षा देणार आहात 2026 मध्ये, तर तुमच्यासाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे। काय आहे अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि ही परीक्षा पुढे का ढकलली त्याच्या मागचं कारण सुद्धा जाणून घेणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात टीईटी परीक्षा किंवा टेट परीक्षा कोणत्याही प्रकारची माहिती मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आज जे आहे एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे बघा। हे प्रसिद्धीपत्रक जे आहे याच्यामध्ये जी माहिती आहे ती मी तुम्हाला ओरली सांगून देतो काय काही नाही। ॲक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी 2026 ही जी परीक्षा आहे ही 21/6/2026 ला होणार होती ॲक्च्युली रविवारी। पण या परीक्षेचं पुढे ढकलण्याचं मागचं कारण असं आहे की ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पुढची जी तारीख आहे ती आहे 28/6/2026। आता याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे नीट एक्झाम जी आहे, नीट एक्झाम पोस्टपोन झाली होती किंवा नीट एक्झाम जी आहे पोस्टपोन नाही, नीट एक्झाम परत एकदा घेण्यात येणार आहे आणि नीट एक्झाम घेण्यात आल्यामुळं नीट एक्झामसाठी सेंटर जे आहेत अवेलेबल करण्यात आले होते, सेंटर लागणार आहेत आणि त्याच वेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी 2026 सुद्धा 21 तारखेलाच येणार आहे। त्याच्यामुळे या दोन एक्झाम ज्या आहेत ओव्हरलॅप होत होत्या, त्याच्यामुळे या दोन एक्झाम ओव्हरलॅप होऊ नये किंवा यांच्या दोघींमध्ये नीट एक्झाम 21 तारखेला होणार आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी महा टीईटी आहे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि हिची नवी तारीख जी आहे ती आहे 28/6/2026, म्हणजे ही सुद्धा रविवारी होणार आहे। पण 21/6/2026 ला होणारे नीट एक्झाम रविवारी आणि पुढच्या रविवारी जी होणार आहे 28/6/2026 ला ती होणार आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीईटी 2026। तर तुमचे मित्रमैत्रिणी जे असतील ज्यांना ही माहिती माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, त्यांना ही माहिती नक्की द्या, जेणेकरून त्यांच्याकडून नवीन एक्झामची जी डेट आहे ती मिस होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला कधी मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या प्रसिद्धीपत्रकामध्ये आहे। आणि नंतर एक्झाम कोणत्या दिवशी मी तर तुम्हाला सांगितलं 28/6/2026 ला होणार आहे, पण पेपर 1 किती वाजता होणार आहे आणि पेपर 2 सुद्धा किती वाजता होणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती आहे। प्रसिद्धीपत्रक तुम्हाला इथं शॉर्टमध्ये सांगून देतो। प्रसिद्धीपत्रक अशा प्रकारचं आहे बघा। या प्रसिद्धीपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ही जी परीक्षा आहे ॲक्च्युली ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। अगोदर होती 21/6/2026 तारीख, आता आहे 28/6/2026। मी त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगितलं। प्रवेशपत्र ऑनलाईन कधी मिळणार आहे तुम्हाला, तर 16/6/2026 पासून ते 28/6/2026 मध्ये तुम्ही केव्हाही स्वतःचं प्रवेशपत्र किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। ही परीक्षा होणार आहे 28/6 पेपर 1 जो आहे, पेपर 1 वर्ग 1 ते 5 साठी असतो, तो होणार आहे 10:30 ते 1 वाजेपर्यंत आणि पेपर 2 जो आहे त्याची वेळ आहे 28/6/2026 ला मात्र दुपारी 2:30 ते 5 पर्यंत। ठीक आहे, वेळापत्रकामध्ये बदल जो आहे करण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल की ही जी परीक्षा आहे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या संदर्भाची जी माहिती आहे, ठीक आहे, तर या संदर्भाची माहिती जी आहे mahatt.in या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या जाणार आहे आणि याच्यावर अनुराधा उक मॅडम जे आहे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची सिग्नेचर सुद्धा आहे। हे प्रसिद्धीपत्रक मी टेलिग्राम चॅनलला देतो, टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।